माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो. बोला जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण केले तर श्रीराम लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय नमः. भाग 47. लक्ष्मणास सुमित्रेचा उपदेश. लक्ष्मण निघताना सुमित्रा मातेला प्रणाम करतात. भगवती सुमित्रा लक्ष्मणाला सांगते, लक्ष्मणा, आता तुला एकच कर्तव्य, दादाची सेवा करण्याकरिता तुला त्याच्यासोबत जायचे. लक्ष्मणा, हे तुझे परमभाग्य की राम वनाला निघाल्या आणि तुला सेवेची संधी प्राप्त होते. अशी संधी आयुष्यात सगळ्यांना प्राप्त होत नसते. तू या संधीचा पुरता लाभ घे. रात्रंदिवस या दोघांची सेवा कर. रामम दशरथम विद्वी माम विधी जनकात्मजाम, अयोध्याम अटवी विद्वी गच्छतात यथा सुखम. सेवा करताना तुला माझी अथवा बाबांची आठवण होता कामा नये, अयोध्येची आठवण होता कामा नये. भगवान श्रीराम तुझे पिता आहेत, जानकी तुझी माता. तेथे जेथे श्रीराम मुक्काम करतील ती जागाच तुझ्यासाठी अयोध्या. आता आम्हा सर्वांना आणि अयोध्येला विसर, मनोभावे रामाची सेवा कर. हा लाभ सर्वांना प्राप्त होत नसतो. धन्य सुमित्रा माता, तिने स्वतः लक्ष्मणाला उपदेश केला. वाल्मिकी व लक्ष्मी रामायण या दोघांमध्ये हा उपदेश सारखा आहे. उलट सुमित्रेला याचा अभिमान वाटतो की भगवंताच्या सेवेत अर्पण करण्यासाठी असा एक तेजस्वी पुत्र माझ्याकडे होय. भगवंताची भक्ती करणारा मुलगा जिच्या घरी जन्माला आला तिचेच जीवन सफल झाले. नाही तर जगात मुलांना जन्म देणाऱ्या माता कमी आहेत का हो? पण तिची कूस खऱ्या अर्थाने उजवली, जिने भगवत भक्त पुत्राला जन्म दिला. इकडे महाराज दशरथ बेशुद्ध पडले. भगवान विचार करतात, बाबा बेशुद्ध असतानाच निघता येईल, ते जागे असता निघता येणार नाही. कारण ते सारखे हात धरून ठेवतात, पुन्हा पुन्हा रडतात. मातांना प्रणाम करून भगवान निघतात. बाहेर रथ उभा, वल्कले धारण केलेल्या अवस्थेत भगवान लक्ष्मण जानकीसह त्या रथावर आरूढ होतात. समोर प्रचंड जनसमुदाय आहे. ते लोक ओरडतात, आम्ही बंड पुकारू, आम्ही भरताचे राज्य स्वीकारणार नाही, आम्ही विद्रोह करू. अवघी जनता अशा प्रकारे घोषणा देते आहे. भगवान प्रणाम करीत हात जोडून त्या लोकांना विनंती करतात, हे जे तुम्ही लोक बोलत आहात ते अयोग्य आहे. तुम्ही बंड पुकारावे असे माझ्या बाबांनी काही केलेले नाही. भरताचे राज्य जर मला मान्य आहे तर तुम्ही विद्रोह केल्याने तुमचा प्रमाद होईल. तुम्ही असे करू नका, माझी विनंती ऐका. भरताला सुखाने राज्य करू द्या. माझ्या बाबांना सुखी करा. तुम्ही माझ्यावर प्रेम करताना मग माझी तुम्हाला शपथ आहे, मला मार्ग द्या. माझ्या कर्तृत्वाच्या मार्गाने मला चालू द्या. वेड्यासारखे लोक पाहत राहतात. नागरिकाचे तर सोडाच, पण त्या दिवशी सकाळपासून हत्तीने, गायींनी, घोड्यांनी पाण्याला, गवताच्या काडीला स्पर्श सुद्धा केला नाही. सर्वांच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहतात. हे अचानक काय घडले? त्या दिवशी अयोध्येत चूल पेटलीच नाही. त्या दिवशी अयोध्येत ज्या मातेने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला त्या मातेला मुलाच्या जन्माचा आनंद झालाच नाही. काय करणार मुले घेऊन? आज आमचा राम वनवासात चालला. अयोध्येत वाऱ्यासारखी बातमी पसरली, वाऱ्यासारखी बातमी पसरली. चला डोळ्यासमोर दृश्य आणा बरे. श्रीरामाची लोकप्रियता आता आपण ऐकूया. घराघरातून, रस्त्यात, गल्ली बोळात सर्व लोक विलाप करतात. भगवान रथामध्ये बसलेत. काय विचित्र प्रसंग आहे पहा. महाराज दशरथ आपल्या बेशुद्ध अवस्थेतून जागे होतात. ते विचारतात, राम 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 गेला का? कौशल्ये, सुमित्रे, मला रामाकडे घेऊन चला. एक हात सुमित्रेच्या खांद्यावर ठेवून दुसरा हात कौशल्याच्या खांद्यावर ठेवून महाराज दशरथ केकईच्या महालातून बाहेर पडतात. बाहेर येऊन त्या जरा जीर्ण हृदपी त्याने रामाचा तो रथ पाहिला. त्यांना राहवले नाही. दोन्ही हात उंचावून ते म्हणतात, सुमंत्रा थांब, सुमंत्रा थांब. सुमंत्राने ते ऐकले. त्याने घोड्याचा लगाम सोडला. घोडे थांबले. प्रभूंनी मागे वळून पाहिले. ते भगवंताच्या आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन आहे. भगवंताने दोन्ही मातांच्या मध्ये उभे असलेल्या व्याकुळतेने रडणाऱ्या आपल्या वात्सल्य संपन्न पित्याला पाहिले. चला डोळ्यासमोर दृश्य पाहून खरोखर किती आपल्या मनाला बोधक आहे. राम सुमंत्राने लगेच म्हणतात, सुमंत्रजी लवकर चला पुढे, तिकडे महाराज दशरथ सांगत आहे, सुमंत्रा थांब. भगवान पुन्हा लवकर चला म्हणतात. सुमंत्र म्हणाले, रामा मला थांबणे भाग आहे, कारण महाराजांची तशी आज्ञा आहे. प्रभू त्यांच्या हाताला हात लावत म्हणतात, सुमंत्रजी बाबा जरी थांबायला सांगत असले तरी आता थांबणे म्हणजे बाबांच्या कीर्तीला कलंक लावणारे ठरेल. ते मला जाऊ देणार नाही, ते मला थांबवून ठेवतील.
म्हणून तुम्ही आता त्यांच्या बोलण्याचा विचार न करता त्यांच्या जीवनाचा विचार करा. हृदयावर पत्र ठेवून ज्याप्रमाणे मी निघालो त्याप्रमाणे तुम्ही त्याचे नाही तर माझे ऐका. लवकर चला. माझ्या बाबांकडून ही चूक होता कामा नये. दिलेले वचन जर पूर्ण करायचे असेल तर ते आता करणेच भाग आहे. पुत्र मोहाने विमोहित होऊन जर ते अडवतील तर अनर्थ घडेल. धर्माचा मार्ग किती काट्यांनी भरलेला असतो. कशा प्रकारे हृदयावर दगड ठेवून धर्माचे पालन करायचे असते त्याचे सर्वोच्च उदाहरण श्रीराम आहेत. सुमंत्राने विचारले, पण मी परतून आल्यावर महाराज मला विचारतील की तुला मी रथ थांबवण्याची आज्ञा केली होती, तू रथ का नाही थांबवलास? भगवान म्हणाले, सुमंत्रजी, जर बाबांनी तुम्हाला हे विचारले तर तुम्ही त्यांना सांगा की चाकाच्या खडखडाटामध्ये मला तुमचे बोलणे ऐकू आले नाही. तिष्ठोती राजा चुक्रोश याही ती राघव. जर राजाने तुम्हाला काही टोमणा मारला तर मी काही ऐकलं नाही असे तुम्ही त्यांना सांगा. पण आज आपली परंपरा धर्म लक्षात घेऊन तुम्ही मला बाहेर निघू द्या. हे सारे सांगताना रामांना बाहेर काय वाटले असेल याची कल्पना करा. प्रभूंनी आपल्या पित्याचे शेवटचे दर्शन घेतले. सुमंत्राने प्रभूच्या म्हणण्यापुढे मान झुकवली. रथ वेगात पुढे गेला. महाराज दशरथ हाका मारत राहिले, सुमंत्रा थांब, रामा थांब. अयोध्येची जनता प्रभूच्या पाठोपाठ धावते आहे. लोक आपले घरदार सोडून निघाले आहे. लोकांचे एकच म्हणणे आहे की ज्या ठिकाणी श्रीराम जातील तेथे आम्ही नवीन अयोध्या वसवू. जेथे राम नाही ते अयोध्या आम्हाला नको. नाही तद भविता राष्ट्रम यत्र रामो न भूपतीही तदम वनम भविता राष्ट्रम यत्र रामो निवत्सती. ज्या वनात राम राहील त्या ठिकाणी आम्ही नवीन राज्य निर्माण करू. रामाशिवाय आम्ही जगणार नाही. आम्हाला घर नको, नातेवाईक नको, सुविधा नको, संपत्ती नको. प्रभूच्या मागोमाग धावणाऱ्या त्या अयोध्येच्या जनतेच्या तोंडी एकच वाक्य, आम्हाला आमचा राम हवा, आम्हाला आमचा राम हवा. राम हमारे प्यारे राम, राम हमारे प्यारे राम. त्यक्त्वा सुदुज्ज सुरिप्त राज्य लक्ष्मी धर्मिष्ठ आर्य वचसा यदगारण्यम माया मृगम दयितयप्सित वदावद. वंदे महापुरुष ते चरणारविंदम चरणारविंदम. या शब्दामध्ये शुकाचारांनी प्रभूच्या चरणकमलांना वंदन केले आहे. जी संपत्ती पाहून इंद्राच्या तोंडाला पाणी सुटावे अशी अयोध्येची संपत्ती पण त्यावर असलेल्या आपल्या खऱ्याखुऱ्या अधिकाऱ्यावर तिलांजली देऊन भगवान केवळ पित्याच्या धर्मरक्षणासाठी आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी वनाला निघाले. ज्या दिवशी सिंहासनावर बसायचे त्या दिवशी तू वनाला निघाले. अवघी अयोध्या रडते आहे, पण प्रभू शांत मुद्रेने निघाले. रामाचा चेहरा निर्विकार. पुढे आजळून परत आल्यावर भरताने वशिष्ठांना विचारले, गुरुदेव, माझा दादा वनात गेला तेव्हा त्याचा चेहरा कसा होता? त्यावर वशिष्ठांनी उत्तर दिले. काय उत्तर दिले? चला तर आपण ऐकूया. आहूतस्याभिषेकाय प्रसितस्य वनाय च नावेक्षितो मया तस्य स्वल्पोप्याकार विभ्रमाः. भरता राज्याभिषेकाची बातमी त्याला सांगण्यात आली तेव्हा आणि तो वनाला गेला तेव्हा दोन्ही वेळेला त्याच्या चेहऱ्यात काहीच अंतर नव्हते. त्याचा चेहरा शांत होता. भगवान श्रीराम धरोदात्त नायक आहेत. ते जर अधिकार करता भांडले असते तर त्यांना वनात पाठवण्याची कोणाची विषाद नव्हती. भांडावे सुद्धा लागले नसते. फक्त लक्ष्मणाला एक संकेत करायची आवश्यकता होती. पण अधिकाराला तिलांजली देऊन राम कर्तृत्वाचा मार्ग चोखाळायला लागले. रामकथेत असलेले प्रत्येक पात्र असे आहे. आमच्या कुशिक्षणाने आम्हाला अधिकाऱ्यासाठी भांडायला शिकवले, पण कर्तव्य पालन करण्याची दीक्षा मात्र दिली नाही. माझे अधिकार काय यासाठी रोज भांडणे सुरू आहेत, पण माझे कर्तव्य काय याचे कोणी कधी विचार करतो का? बघा, हे वाक्य किती सुंदर आहे आणि महत्वाचं आहे. आपल्या जीवनात त्याचा आपण विचार करायला पाहिजे. काय वाक्य? परत ऐका. माझे अधिकार काय यासाठी रोज भांडणे सुरू आहे, पण माझे कर्तव्य काय याचा कोणी कधी विचार करतो का? संपूर्ण रामकथा ही कर्तव्य प्रवण लोकांची गाथा आहे. भगवंताचा रथ वनाकडे निघाला. अयोध्येवर भीषण संकट कोसळले. काय अयोध्येवासी लोकांची स्थिती झाली बघा. तस्मितु पुरुष व्याघ्रे निष्कामाती कृतांजली आर्त शब्दो ही सजज्ञे श्रीनामंतः पुरे महान. भगवंताच्या वनगमनाच्या प्रसंगाच्या एकेका शब्दामध्ये इतका विलक्षण भाव महर्षी वाल्मिकींनी भरून टाकला. भगवान श्रीराम सगळ्यांना हात जोडत जोडत अयोध्येतून बाहेर पडले. कोण हात जोडत आहे?
राम म्हणजे ज्याला घरातून टाकलेले आहे असा दुर्बल मनुष्य नाही. राम एवढी पराक्रमी आहे की कुणीही त्यांच्या पुढे उभा राहू शकला नव्हता. एवढा तो नृसिंह केवळ धर्माचे पालन करण्याकरता हात जोडून अयोध्येचा निरोप घेत आहे. अयोध्ये ठाई ठाई चित्कारांचा आरंभ झाला. महर्षी वाल्मिकींनी केलेली नोंद अद्भुत आहे. कोणती नोंद? अनाथस्य जनशास्य दुर्बलस्य तपस्विनाः यो गतीहि शरणम चाशित सनाथ क्व नु गच्छती. प्रत्येकाला असेच वाटते की आपला आधार गेला. नातेवाईकापेक्षा रामाचा आधार लोकांना जास्त वाटत होता. राम केवळ सबलांचे पाठीराखी नव्हते, दुर्बलांचे गरिबांचे पाठीराखी होते. कधीही काही संकट यावे, अडचण यावी, दुःखाचा आघात व्हावा आणि लोकांनी धावत रामचंद्राकडे यावे, अशा वेळी प्रभू रामचंद्राची सगळ्यांची कामे बिनबुपाट करीत दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना जवळ करणे, हाच प्रभू रामचंद्राचा स्वभाव. लोक एकमेकांना विचारतात, आमचा स्वामी आज कुणीकडे चाललाय हो? भगवंतांना रागवता येते, पण अयोध्येतील एकाही व्यक्तीवर प्रभू कधी रागवले नाही. कुणावर रागवावे याचाही एक विवेक असतो बरं का. मनुष्याच्या जीवनात अमर्ष हवा, क्रोध हवा. क्रोधहीन मनुष्य काही मनुष्य आहे का? पण हे विकार कुठे वापरावेत याचा विवेक हवा. अयोध्येची जनता, अयोध्येतील प्रत्येक माणूस प्रभूंना आपला वाटतो, म्हणून आज अयोध्या रडते. किती किती रागवायचे प्रसंग निर्माण केले झाले, पण राम आमच्यावर कधी रागवला नाही. क्रोधनी आणि वरजयत. इतकेच नव्हे तर अयोध्येत कोणी रागवला तो शांत होत नसला तर कोणाला पाठवाय? प्रत्येकाला वाटते की रामाला पाठवाय. क्रुद्वान प्रसादयेन सर्वान. सगळ्या क्रोधांना प्रसन्न करण्याची कला रामचंद्राकडे आहे. ते सगळ्या लोकांना प्रसन्न करून सोडतात. दुःखाचा आघात रामांना विचलित करू शकत नाही. असा आमचा राम उन्हात गेला, म्हणून घराघरातील शोकमग्न लोक अयोध्येत रस्त्यावरून पडतात. त्या दिवशी अयोध्येत पाण्याचा थेंबही कुणी घेतला नाही, अन्नाचा कणही कुणी ग्रहण केला नाही. अयोध्येचे संपूर्ण कामकाज ठप्प होते. अकुर्वन्न प्रजा कार्यम. काय? अकुर्वन्न प्रजा कार्यम. प्रजेने त्या दिवशी कुठलेही कार्य केले नाही. पुत्रम प्रथमज लब्ध्वा जनती नाभ्य नंदता. ज्यांच्या घरामध्ये त्या दिवशी योगायोगाने पहिला पुत्र जन्माला आला त्यांना कुठलाही आनंद झाला नाही. अयोध्येतील प्रत्येक पुरुष तेजस्वी होय, अयोध्येला कधी दैन्य ठाऊक नाही. पण आज अयोध्या दीनवाणी हतबल होऊन बसलेली आहे. कैकेयीच्या कुटिलतेपुढे कोणाच्याही पुरुषार्थाला अर्थ उरला नाही. संपूर्ण अयोध्या विलाप करीत आहे. प्राणांची कुरवंडी करून टाकण्याची लोकांची तयारी. पण आज त्याचाही काही उपयोग नाही. एक मोठा समूह प्रभूंच्या रथामागे धावतो आहे. प्रभूंनी या सर्वांना हात जोडून विनंती केली, अरे तुम्ही थांबा, आपापल्या घरी परत जा. जगात अशी लोकप्रियता कोणाची नाही. लोकाभिरामम हे विशेषण भगवंतांना तंतोतंत लागू पडते. महाराज दशरथाच्या महालापासून गोरगरिबांच्या झोपड्यांपर्यंत सगळीकडे ही अवस्था आहे. सायंकाळच्या आत प्रभूंना अयोध्याच्या बाहेर पडायचे. रथ पुढे धावतो, अयोध्या मागे पडते. अयोध्येच्या बाहेर जात असताना प्रभूंनी आपल्या जन्मभूमीला प्रणाम केला. आता भगवंताचा खराखुरा प्रवास प्रारंभ झाला. कैकेयी मामकांक्षा आणि मा सप्राक्षिपापनिचे केवलार्थ परामी त्वाम व्यक्त धर्मा ते जाम्यहम. भगवंताच्या निर्गमनानंतर महाराज दशरथांनी केलेला शोक हृदय पिळवटून टाकणार आहे. वरील श्लोकावरून त्याची कल्पना येते, ज्यात दशरथांनी कैकेयीला दूषणे देऊन तिचा त्याग केल्याचे जाहीर केले आहे. या ठिकाणी आपला हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढचा भाग बघूया. पुढचा भाग आहे धर्मसार. जर तुम्ही श्रवण केले असेल तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जन्म जय जय राम. पुढचा भाग धर्मसार.